हॅलो नर्सिंग एस्पिरंट, वेलकम टू नर्सिंग करिअर पॉइंट. भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा 5 मे 2026 महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाचा हे परिपत्रक आहे. तर याची प्रस्तावना बघा. इथे प्रस्तावनाच्या ते विकसित महाराष्ट्र 2047 हे विजन डॉक्युमेंटमध्ये राज्याच्या सर्व विभागांच्या भविष्यातील धोरणात्मक वाटचालीसाठी सर्व समावेशक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये उद्दिष्ट आहे की किमान शासन कमाल प्रशासन सुनिश्चित करणे असे आहे. तर यामध्ये आपण पाहूया की भरती प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सर्व संवर्गाच्या सेवा प्रवेश नियमांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये समान अथवा कार्यात्मकदृष्ट्या साधर्म्य असलेल्या संवर्गांसाठी भिन्न व अनेक बाबतीत कालबाह्य सेवा प्रवेश नियम अस्तित्वात असल्याचे भरती प्रक्रियेत अनावश्यक गुंतागुंत विलंब व विसंगती निर्माण होत आहे. म्हणजे समान अथवा कार्यात्मकदृष्ट्या साधर्म्य म्हणजे आपण DHS DMER पाहू शकता की DHS आणि DMER म्हणजे एक्झाम दोन नर्सिंगच्या सेम आहेत, पण त्यात एक्झाम वेगवेगळ्या प्रकारे घेतल्या जातात. अभ्यासक्रम सेम आहे, पदभरती सेम आहे, फक्त एक्झाम वेगवेगळ्या आहेत. मग अशा अनावश्यक खर्च टाळण्यासाठी किंवा भरती प्रक्रियेत होणारी गुंतागुंत विलंब विसंगती निर्माण होते, त्यासाठी स्वतंत्र परीक्षा न घेता, म्हणजे आता बऱ्याच वेळा स्वतंत्र परीक्षा होते ना DHS DMERची, तर त्याप्रकारे स्वतंत्र परीक्षा न घेता एकच परीक्षा म्हणजे एकाच छताखाली ते सगळं घेण्यासाठी त्यांनी हे परिपत्रक काढलं आहे. तर हे कॉन्स याच्यात बघू शकता की विलंब, ह्या प्रक्रियेस विलंब होते, म्हणजे वेगवेगळे परीक्षा घेतल्यामुळे विलंब होतो आहे. पदे रिक्त राहून म्हणजे भरपूर पदे रिक्त राहून प्रशासकीय कार्यक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होत आहे. विलंब होतो आहे, त्यामुळे पदभरती होत नाही आहे, वॅकन्सीज राहत आहेत, त्याच्यामुळे प्रशासनावर परिणाम होते. मग त्यासाठी यांनी हे परिपत्रक काढलं आहे. तर विविध संवर्गातील स्वतंत्र परीक्षा, वेगवेगळे अभ्यासक्रम व स्वतंत्र परीक्षा शुल्क यांमुळे उमेदवारांसाठी मानसिक, शैक्षणिक व आर्थिक ताण निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणजे आता तुम्ही पाहू शकता DHS दिली, DHSला 1000 रुपये फी होती, DMERला 1000 रुपये फी होती, किंवा अजून एक्झाम कुठल्या म्हणा 1000 रुपये, म्हणजे प्रत्येक एक्झामला 1000 रुपये आपण फी भरत होतो. तर ते आता नाही आहे. एकाच छताखाली एकाच एक्झाम होणार आहे, MPSC थ्रू घेणार आहेत असं ते म्हणत आहेत. तर ते परीक्षा शुल्क पण आपला बऱ्यापैकी वाचणार आहे. तर मंत्रिमंडळाने 13/4/2026 रोजीच्या बैठकीमध्ये या सर्वांस मान्यता दिली आहे. तर ते आपण पाहूया शासन निर्णय काय आहे. तर माननीय मंत्रिमंडळाने दिनांक 13/4/2026 रोजीच्या बैठकीमध्ये दिलेल्या मंजुरीनुसार भरती प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टीने खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आल्या आहे. तर ते आपण वन बाय वन बघूया. सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा. तर सुयोग्य उमेदवाराची निवड करणे शक्य व्हावे, म्हणजे योग्य उमेदवार निवडला जावा. पदभरती प्रक्रिया अधिक एकसंध, सुलभ, परिणामकारक व कालबाह्य करण्यासाठी सुधारित परीक्षा पद्धती, संवर्गांचे तर्कसंगत वर्गीकरण, सेवा प्रवेश नियमांचे सुसूत्रीकरण आणि निवड प्रक्रियेचे प्रमाणीकरण करण्यासाठी सेवा प्रवेश नियमांमध्ये शैक्षणिक पात्रता, अनुभव, प्राधान्य तसेच कौशल व इतर अनुषंगिक बाबींमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. म्हणजे टोटल आपल्याकडे 553 इतक्या संवर्गांचे सेवा प्रवेश नियम सुधारित करण्यात आले आहेत. म्हणजे त्यांची या परिपत्रकानुसार प्रत्येक डिपार्टमेंटला, आता DMERचं असू देत, आयुष असू देत, किंवा असे 553 संवर्ग आहेत, त्यांच्या होणाऱ्या त्यामध्ये होणाऱ्या एक्झामसाठी किंवा पदभरतीसाठी जो काही पात्रता आहे, अनुभव आहे, किंवा शैक्षणिक पात्रता असेल, किंवा कौशल्य, तुमचं एक्सपिरियन्स म्हणा, की ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला RR करायचं आहे, रिक्रुटमेंट रूल्स फॉर्म करायचे आहेत. तर यासाठी सुधारणांसाठी तर हे GR काढलं आहे. तर त्यांनी आदेश दिले आहेत की सुधारणा करावायच्या आहेत व त्या 1 महिन्यात तुम्हाला शो करायच्या आहेत. तर इथे बघूया, प्रशासकीय विभागांनी करावयाची कारवाई. पात्रता निकष व अनुभवाच्या अटी या अनुषंगाने सेवा प्रवेश नियमांमध्ये करण्यात येत असलेल्या सुधारणा सरळ सेवा भरतीसाठीच करण्यात येत आहेत. सामान्य प्रशासन विभागाने सदर सुधारणा विहित प्रक्रियेचा अवलंब करून केल्या आहेत. सदर सुधारणा समावेश करून सर्व विभागांनी संबंधित सेवा प्रवेश नियम शासन
निर्णय निर्गमित झाल्यापासून पुढील 15 दिवसात पुनःप्रकाशित करावेत. म्हणजे तर त्यांच्या काही सुधारणा असतील, म्हणजे काय रिक्रुटमेंट रूल्समध्ये काही चेंज असेल, पात्रता असेल, अभ्यासक्रम असेल किंवा बाकी काही कौशल्य एक्सपिरियन्स असेल तर त्या तुम्हाला आहेत. तर नेक्स्ट पाहूया की हे गट अ बचं आहे. आपण गट क चं पाहूया. इथे पहा गट ब व गट क साठी. तर सद्यस्थितीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षेमध्ये अंतर्भूत असलेले संवर्ग वगळता उर्वरित गट ब अराजपत्रित व गट क संवर्गाची भरती प्रक्रिया संबंधित प्रशासकीय विभागाकडून स्वतंत्रपणे केली जाते. तर 18 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार गट ब व गट क मधील संवर्गाची पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यास मान्यता देण्यात आली आहे. म्हणजे येत होतं किंवा अजून कोणी घेत होतं, ज्या वेगवेगळ्या होत होत्या DHS DMER, तर त्या आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. हे महत्त्वाचं आहे की महाराष्ट्र MPSC थ्रू आपल्या आता नर्सिंगच्या गट कच्या एक्झाम्स होणार आहेत. तर आपण आता ॲनेक्स्चर बघूया इथे. तर ॲनेक्स्चर 59मध्ये बघा नर्सेससाठी दिलं आहे. तर परिचारिका सेवा अराजपत्रित तांत्रिक. तर इथे तुम्ही पाहू शकता की इथे डिपार्टमेंट दिलं आहे, इस्टॅब्लिशमेंट दिलं आहे, ग्रुप दिलं आहे, कॅटर नेम, RR डिटेल्स होते, बिफोर रिफॉर्म्स होते आणि RR डिटेल्स आफ्टर रिफॉर्म्स. तर हे आपण पाहूया. तर पहिलं दिलं आहे वैद्यकीय शिक्षण व आरोग्य द्रव्य विभाग. तर इस्टॅब्लिशमेंट आहे आयुष संचालनालय, डायरेक्टरेट ऑफ आयुष. तर ग्रुप आहे गट क अधिपरिचारिका स्टाफ नर्स. तर यासाठी यांचा बिफोर रिफॉर्म्स होता बघा. जनरल नर्सिंग मिडवाईफ्स म्हणजे GNM चालत होतं, प्लस BSc नर्सिंग होतं. मग यामध्ये एक्सपिरियन्सचं काही हे नाही आहे, एक्सपिरियन्सचं मेन्शन नाही केलं. तर आफ्टर रिफॉर्म्समध्ये बघा एज्युकेशनमध्ये GNM चालतं आहे, BSc नर्सिंग चालतं आहे, ॲडिशनल स्किल्स कुठल्या असतील तरी त्या ॲक्सेप्टेड आहेत आणि एक्सपिरियन्सची गरज त्यांनी मेन्शन नाही केली आहे. तर सेकंड बघूया वैद्यकीय शिक्षण व आरोग्य द्रव्य विभागाचंच आहे. संचालनालय डायरेक्टरेट ऑफ आयुष. प्रस्ताविका म्हणजे यासाठी त्यांनी मूळ तरतुदी होत्या, सेवा प्रवेश नियमातील मूळ तरतुदी होत्या की रजिस्टर नर्स विथ द महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल और BSc डिग्री. देन ते एवढं त्याचं हे होतं GNM आणि BSc. तर RRमध्ये काही चेंजेस नाही आहेत, सेम आहे RR. तर 3 सेम आहे वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग संचालनालय आयुष संचालनालयाद्वारे आहे. गट क अधिपरिचारिका. अभ्यासक्रम होता GNM BSc. तर इथे आफ्टर रिफॉर्म्स पण सेम आहे, GNM चालते, BSc ॲडिशनल स्किल्स प्रेफरन्शियल क्वालिफिकेशन नॉट रिक्वायर्ड. तर आदिवासी विकास विभागाचं डिपार्टमेंट अंतर आदिवासी विकास आयुक्तालय, ट्रायबल डेव्हलपमेंट कमिशनरेट. ते गट कच्या नर्सच्या भरत्या त्यासाठी SSC HSC अँड ANM डिप्लोमा हे बिफोर रिफॉर्म्स होतं एज्युकेशन. तर आफ्टर रिफॉर्म्समध्ये GNM BSc नर्सिंग ॲडिशनल स्किल्स प्रेफरन्शियल क्वालिफिकेशन नॉट रिक्वायर्ड. आफ्टर JR हे तुम्ही पाहू शकता की काही चेंजेस करण्यात येत आहे ते. तर हे होतं नर्सेसचं. RRमध्ये काही चेंजेस असतील किंवा अभ्यासक्रम म्हणा किंवा क्वालिफिकेशन म्हणा किंवा एक्सपिरियन्स असेल तर ते प्रत्येक संचालनालयाने 1 महिन्याच्या आत ते प्रसिद्ध करायचे आहे. म्हणजे आता जी परिपत्रक आले त्याच्या 1 महिन्याच्या आत ते RR फॉर्म्स करायचे आहेत. त्यानंतर भरती प्रक्रिया जी काही असेल ते स्टार्ट होईल. पण महत्त्वाचा मुद्दा हे आहे की आता जे गट कच्या भरती प्रक्रिया आहेत किंवा गट बच्या अराजपत्रिका आहेत त्या सरळ सेवेच्या त्या सगळ्या MPSC थ्रू होणार आहेत. हे लक्षात ठेवा. अभ्यासक्रम बदलणार आहे, थोडाफार चेंजेस होईल, परीक्षा पॅटर्नमध्ये चेंजेस होईल, फी चेंजेस होतील. तर थोडे चेंजेस आपल्याला लवकरच समजतील. लक्षात घ्या की MPSC यापुढे एक्झाम घेणार आहे, ते शासनाने नियमित केलं आहे.